एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करताना महाराष्ट्र सदन सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी टाळ्या सुद्धा वाजवल्या होत्या. यावर संजय राऊत साहेब काही बोलणार का असा सवाल मनसेकडून विचारला जातोय. आणि आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करताना महाराष्ट्र सदन सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती आणि यावेळी त्यांनी टाळ्या सुद्धा वाजवल्या होत्या. यावर संजय राऊत साहेब काही बोलणार का असा सवाल मनसेकडनं विचारला जातोय. एकीकडनं संजय राऊतांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा हा पुरस्कार देऊन सन्मान करणं, त्यांचं कौतुक करणं हे त्यांना काय रुचलेलं नाही. मातोश्री त्यावरती नाराज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे केले, महाराष्ट्राच्या राजकारणाचे तुकडे केले, पक्षाचं विभाजन केलं. अशा नेत्यांचा सन्मान आणि कोडकौतुक करणं हे काही मातोश्रीला रुचलं नसल्याचं आपण बघतोय. पण त्याच उभाटा गटाचे खासदार संजय दिना पाटील मात्र या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी या सत्कारानंतर आवर्जून टाळ्या वाजवल्या होत्या. यावरती संजय राऊत साहेब काही बोलणार का असा प्रश्न जो आहे, असा सवाल मनसेकडून विचारला जातोय.